तर हाय गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मजेत असाल. आज आम्ही आलो आहे गणपतीपुण्याला ना. आता चालू आहे मंदिराच्या इथे दर्शनाला. तर तुम्हाला सगळे डिटेल्समध्ये दाखवतो कसं आहे. तर गाईज जस्ट आलो आहे मंदिराच्या इथे. आतमध्ये जाऊ, बघू शकतो. चला राव, चला चाललो आता. बघू आता समुद्राच्या इथे जाऊन. काय बोलतो? चाललो आता गाडीच्या इथे. चला आता चाललोय बाजारात त्यांच्या. बघू मार्केटला काहीतरी घेऊ. प्रसाद इथं का? चल मग. सगळे कॅमेरा ऑन करून फिरा ना. कसं वाटतं तुला? आयुष्यपत कसं दिसतंय बघ क्लाउड. वाव, काय इकडं मागते. हे काय इकडं आहे ना. काय घ्यायचे? नाही काय घ्यायचा? थोड्या टाइमात काय समुद्र किनारा बघ की कसं धावतंय. पाणी इले पाणी गेले. घे भांडवली घेतो. घेऊ का हेअरबँड तुला? हा नको. काय नको बारबी ए पसंत नाही घ्या घ्या. काय घालवलं या नाही गिरायला देतो रे. काही जात गोला खायला आले इकडे. पण याने बघा किती ह्या घेतलंय. कोणासाठी घेतलंय बाई? छोट्या मुली आहेत का अशा? 3 हा बरोबर बाई. बघू गोला कसं बनवलं. अरे
याला भूक या वंट्याला. लागलं. त्याला भूक लागले त्यांनी काय खाल्लं नाही सकाळपासून. हाय गाईज, तर आपण आलेलो आहे प्राचीन कोकणला. चला बघूया आतमध्ये, भरपूर काय बघण्यासारखं आहे. इथे समोरच तिकीट घर आहे. भावाने तिकीट तर काढलेले आहेत. चला बघूया आतमध्ये. नमस्कार, मी शर्वरी. प्राचीन कोकणमध्ये मी आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट अँड रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे आणि आता मी पर्यटनातून रोजगार निर्मिती विषय घेऊन काम करत आहोत. आपली संस्कृती निसर्गातून फुललेली, पूर्वजांनी विविध वनस्पती व प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली. पुढे प्रत्येक गावात राखीव जंगल असेल, त्याला देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पती व प्राणी यांची हत्या केल्यास ते पाप समजले जाईल. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इथे नक्षत्र बाग तयार केले. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चना केल्यास त्या व्यक्तीला धनसौख्य आरोग्य प्राप्त होते. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार इथे बोर्ड लावला, तो एक्झिट करताना पाहू शकता. कॅमेरा तिकीट असेल तर फोटोज काढत चला. एक्झिटचा रस्ता वेगळा आहे. पुण्यात झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणाची प्रातिनिधिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेत त्यांनी कोकणच्या निसर्ग सौंदर्याचे सुंदर वर्णन केले. सह्याद्रीच्या तळी शोभते हिरवे तळ कोकण, राष्ट्रदेवीचे निसर्ग निर्मित केवळ नंदनवन. या कवितेमध्ये नंदनवन शब्द आले. नंदनवन शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची बाग. ती जितकी सुंदर असते तितकेच आपले कोकण देखील सुंदर आहे. ही गुहा काळाचे प्रतीक आहे. गुहेच्या अलीकडे वर्तमान काळ आणि गुहेच्या पलीकडे 500 वर्षांपूर्वीचा भूतकाळ. इथून पुढे आपण पाहणार आहोत 500 वर्षांपूर्वीची कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांच्या समाज रचना व ग्रामरचना, खाद्य संस्कृती व परंपरा कशा होत्या. गुहेतून येताना वाकूया. म्हणजे म्हणून इकडे काय आहे? लागेल बघ्या. पुरी बांधली गेली तेव्हा ती गणपतीच्या देवळापर्यंत. हे ग्रामदेवतेचे मंदिर आहे. पुरी धार्मिक संस्थाच गाव नियंत्रण करीत असते. गावातील गावकरी ते एकत्र येत असत.
तर काय जस्ट बघून झालंय प्राचीन कोकण. तर खूप काय इकडे बघण्यासारखं गाईस. तुम्ही पण याल तेव्हा नक्की विजिट करा इकडे. अयो विहिरीला पाणी बी आहे. हाय गाईज, आता आम्ही आलोय काजू फॅक्टरीत. काजू घेतोय बरंच लांबून आलोय. कष्ट तसं मग काजू घेतल्यावर आम्ही घरीच जाणार आहे. काजू फॅक्टरी. तर गाईज आता आम्ही चालू घरी आणि मी ब्लॉग इथेच एंड करतो. ब्लॉग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तसं मागच्या दोन ब्लॉगला तुम्ही सपोर्ट केलाय, तसं या ब्लॉगला पण प्रेम द्या तुमचा. आणि न्यू ब्लॉगसाठी स्टे ट्यून्ड.